बोलतोय. हं. शेतकरी बोला. बोलतो, सय्यद इलियास सर. हां, बोला ना. सर, ते तुम्ही मंगेश साबळेच्या विरोधात तुम्हीच याचिका दिली का? ते अर्ज गुन्हे दाखल करा म्हणून निवेदन दिलं का? हो, हो. सर, ते माणूस शेतकऱ्यांसाठी झटतो राव. आणि तुम्ही इलेक्शनला नाही, उभे होते, तुमच्या नाही, विरोधात उभे होते. शेतकऱ्यासाठीच काम चाललं होतं. हां हां. आणि ज्या शेतकऱ्यांचा बूथवर समजा त्यांचं म्हणणं आहे बूथ प्रमुखाचं शेतात गेले, हो ना, हो ना. तर शेतकऱ्याचा कसलाही संबंध नाही आहे राजकारणाशी. अशा शेतकऱ्यांकडे सर, तुम्हाला एक गेलो होतो सांगतो. आणि त्या खरं जर पाहिलं तर त्यांच्या गावात आम्ही गेलो होतो. त्यांना हां. तिथे यायला पाहिजे होतं. हं. ते तिथे समजा फक्त व्हॉट्सअप फेसबुक लाईव्ह करून न करता त्यांनी तिथे सोबत यायला पाहिजे होतं. आम्ही सोबत होतो, काही अडचण नव्हती त्याच्यात. सर, तुम्हाला माहिती आहे का, सोशल मीडियावर त्यांचे आता तुम्हाला माहिती तुमचं गेवराई पायगा आता वडोद बाजार जिल्हा परिषदचं इलेक्शन कोणाला माहित असतं का कसं राहतं म्हणून? आता आम्हाला माहित झालं हां. तुम्ही अपोजिशन मध्ये होतं म्हणून आम्ही तुम्हाला ओळखतो. वाघ साहेब जे आहेत मंगेश साबळेच्या विरोधात होता म्हणून तुम्हाला ओळखतो ना. जिल्हा परिषद सदस्याला आजपर्यंत तुम्ही सांगा कुणी ओळख दिली का? पण आज तुम्हाला सांगतो या इलेक्शन मध्ये ओळख राहते म्हणजे ते माणूस कसाही असो. आणि शेवटी आम्ही ते पण बघितलं की तुम्ही निवडून आल्याच्या नंतर तुमच्या आईला भेट दिली त्यांनी मंगेश हा, साबळे मी यांनी. पण नाही, मी पण भेटलेलो ना त्यांच्या ठीक घरी आहे. जाऊन. हो पण ना, मी हे तो लाईव्ह नाही केलं ना. हे झाले वैचारिक म्हणजे मुद्दे सर. प्रत्येक गोष्ट लाईव्ह करायला पाहिजे ना असं काही नाही. आपण जाऊन भेटलो. त्यांचे काका वारले, आजी वारली, हो ना, हो ना. वडील वारले. हो मागच्या ना. सगळ्या प्रकरणात मी पण सोबत होतो. हो ना, हो ना. असं काही विषय नाही. होतेच ना. पण आता तुम्हाला म्हणजे हा मुद्दा कसा आहे सर माहिती आहे का, वैचारिक मतभेद असतात असू द्या. पण हे तुम्हाला सांगू का, वैचारिक हे मतभेद नाही. त्यांनी जे हे सांगितलं ऐका ना. विषय विषय हा हा बोला ना, तुम्ही बोला. त्यांनी जे सांगितलं ना सर, ते रियालिटी सांगितलं. आमच्या इकडे पण तेच होतंय. आमच्या इकडे पण हेच होतंय. आम्ही आता शेतकरी आता जालना जिल्हा लांब आहे तुमच्या फुलंब्री मतदारसंघ वडोद बाजारपासून. पण तुम्हाला सांगतो त्यांनी जे सांगितली ती वस्तुस्थिती आहे. इथं नेमकं तसंच होत आहे. हे जे राजकीय नेते आहे ना, हे काय करतात स्टंटबाजी करायले. हे फक्त येऊन काय करायले बांधावर फोटो सेशन करायले. गोरगरिबाच्या ह्याच्यावर जात नाही ते. मी आदेश देताना त्यांना असं सांगितलं का भारतीय जनता पार्टीच्याच लोकांचं लाभ मिळाला पाहिजे. त्यांचं पूर्ण तो व्हिडिओ बघून घ्या तुम्ही लागलं तर. मी त्यांनी बघितलं. सांगितलं एक ना एक सामान्य गरीब सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून हां, हां. त्यांना लाभ मिळवून द्यावा हे त्यांना सांगितलं. त्यांना असं जर सांगितलं असतं तर मग खरं ते खरं मानावं लागेल आणि खोटं ते खोटंच मानावं लागेल. आणि साहेब तुम्हाला आणि एक त्याच्यात सांगतो त्यांनी ऐका ना. सांगितलं इकडे चहा पाणी पिली, इकडे हे केलं. काहीच झालं नाही आता तसं. आम्हाला तुमच्या त्या ह्याच्यातलं आमदार माहित ताई नाही. ऐका ना. एकदम सर्वसामान्य कोणावरही कधी टीका करत नाही आणि कधी असं कोणाचं वाईट होईन असं हित बाळगत नाही. आणि आता- आम्ही त्यांच्या पावलावर पावलं ठेवून काम करतोय. हो ना, हो ना. फक्त खोटं बोला पण रेटून बोला असं काही योग्य नाहीये. हे जिथं चुकलं त्यांना सरळ माफी मागायला पाहिजे की माझ्याकडून चुकलं. एक महिला भगिनी आमदार होती, माझ्याकडून शब्द निघाला. त्यांनी कोणतं संपला विषय. पर्सनलसाठी ऐका ना हा वाघ विषय साहेब, संपून जातो ना. वाघ साहेब ऐका ना. त्यांनी कोणतं स्वतःसाठी सांगितले हे मुद्दे उचलले त्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांसाठी मुद्दा उचलला ना. हे पण शेतकऱ्यासाठीच चाललं होतं ना हो, काही दुसऱ्यासाठी ऐका ना, नव्हतं ना. मी काय म्हणतो आपण वस्तुस्थिती मी शेतकरी- तुम्हाला काय हा. सांगितली माझ्याकडे बरोबर. त्यांनी जे बोललं मी तुम्हाला काऊन तेच म्हणजे समर्थन काऊन करतो मंगेश साबळे यांचा का त्यांनी खरी वस्तुस्थिती मांडली. आमच्या इकडे तेच होतंय. आमच्या इकडे पण तेच व्हायला लागलं. वांदावरून फक्त राजकीय नेते येऊन फोटो सेशन करायले. त्यांनी सगळ्यांना लाभ मिळावा हाच शब्द वापरला ना की असं ठीक आहे. एखाद्या याला मिळवू तुमचे नये किंवा याला- आमदार मॅडम म्हणा हा. कोणी आहे तर त्यांनी कधी तुम्ही पाहिलं का त्यांचं पूर्ण तुम्ही कोणतेही भाषण बघा असं कोणालाही अपशब्द त्या कधी वापरत नाही आणि ते कधी कोणाचा तिरस्कार करणं या भावनेने कधी वागत नाही. त्यांनी अपशब्द कोणता वापरला त्याच्यामध्ये अपशब्द कोणता यांनी आपले मंगेश साबळे फक्त एवढेच म्हणले का पक्षाच्या त्यांच्या कार्यकर्त्याच्या बीएलओच्या त्यांच्या फक्त ते तिथं जाऊन त्यांनी पाहणी करायले आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची तिथं जाईल चुकीचं आहे ना. मग तो सर्वसामान्य शेतकरीचे ना. तिथं कोणता पक्षाचा ज्या लोकांच्या बांधावर गेले त्या लोकांचा कसल्याही पक्षाशी संबंध नाहीये. असे लोक मी लाईव्ह जे केलं त्याच्यात त्या शेतकऱ्याला ऐका ना, आम्ही मंगेश साबळेंना बघतो तेव्हापासून त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलन उपोषण केले आणि त्याच्यावर भरपूर गुन्हे दाखल झाले आणि ह्या गुन्ह्यांना काही होतही नाही तुम्हालाही माहित आहे. होत राहते गुन्हे. चला ठीक आहे. आता त्यांच्यावर गुन्हा जर झाला तर तुम्हाला त्यांना काय करायला पाहिजे होतं. एक तर सगळ्यात पहिले त्यांच्या गावात गेलो होतो आम्ही. तर त्यांनी तिथे यायला पाहिजे होतं. एक पहिले ते झालं आपण नाही गेलो. आपण कोणत्या शेतकऱ्याच्या समजा हितासाठी तिथं जाऊन काही बांधावर जाऊन समजा सरपंच या नात्याने त्या गावात आले तर ते आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे होतं. एक तिथं चुकले आणि दुसरं हे बोलताना एक शब्द किंवा अपशब्द वापरला त्याच्यामुळे ते त्यांनी सरळ माफी मागितली विषय संपून जात होता. मनाचा मोठेपणा ऐका ना, त्यांनी माफी मागितली बरं का. त्यांना माफी मागवून आणि त्यांना कमी दाखवून काही होणार नाही याच्यामध्ये. तुम्हाला सांग त्यांनी वस्तुस्थिती मांडलेली आपणही पाहतो. माझ्या इथं बीजेपीचंच आहे बरं का. सगळे आमदार खासदार बीजेपीचे आहे आमच्याकडे असं काही नाही.
तुम्हाला सांगतो आमदार जे आहे आमचे बबनराव लोणीकर आहे आमच्या इकडचे बीजेपीचेच आहेत. आपण काही पक्षाचे आणि ह्याच्या तुम्हाला सांगतो फक्त एवढे का आपण भूमिका कोणत्या माणसाकडून घालू माणुसकीच्या नात्यानं. तो माणूस असा आहे त्यांनी गुन्हे घेतलेले. वाघ साहेब तुम्ही सांगा बरं तुम्ही शेतकऱ्यांसाठी किती घेऊन अंगावर आता घेतले काही आतापर्यंत? गोष्टी काय माहिती का, नाही, ज्या मला एका तुम्हाला प्रश्नाचं उत्तर ऐका ना वाघ साहेब. एकच मी माझा एकच short प्रश्न मध्ये- तुम्हाला ऐका. एकाच ठिकाणी तुम्ही आता त्यांच्या बेटा, माफीची गोष्ट पुरं करायला डिटेल पुरावे देऊ आम्ही त्यांना, काय काय पार्श्वभूमी, काय काय नाही, खरी रियालिटी काय आहे, ते कशामुळे काय काय घटना होऊ लागल्या त्याच्या बाबत तुम्हाला आम्ही प्रत्यक्ष भेटल्यावर बोलू. आणि त्यांची बी कशी कशी पार्श्वभूमी आहे ते पण तुम्हाला सरळ सांगू शकतो. हो ना, तुम्ही डायरेक्ट फोनवर सांगितलं काही गुन्हेगारी बोलणं वृत्तीचे त्यांचे गुन्हेगारी वृत्ती आहे त्यांची गुन्हेगारी त्यांची पार्श्वभूमी असं तुम्ही बोलले ना. तुमच्या लाईव्ह पण बघितलं ना मी. आहे ना, आहे ना, मग त्याच्यात मग तुम्ही 27 तसं का 30 म्हणाले. गुन्हे आहेत ना. तुमच्यावर आहेत ना किती बरं त्यांनी शेतकऱ्यांसाठी गुन्हे घेतले, तुम्ही किती गुन्हे घेतलेले बरं तुमच्या अंगावर सांगा बरं शेतकऱ्यांसाठी. तसं कामच करत नाही ना, आपल्यावर गुन्हा होईन असं कामच वा. करायचं नाही. आपण क्या बात. चांगलंच काम करायचं ना, आपल्याकडून जेवढं चांगलं होईल तेवढं करायचं. आपण कशाला एखाद्या शेतकऱ्याला त्रास होईल असं कसं. आता ते जे शेतकरी ते पण दुखावलेच ना त्याच्यात, की बाबा आपण कसलाही राजकीय संबंधी आपल्या शेतात येऊन आले आणि त्याच्यामुळं काय गोष्ट आहे साहेब, तुम्ही लय खास बोलले गाड्या हे पॉईंट. तुम्ही म्हणता का त्या माणसं अहो त्यांनी शेतकऱ्यांसाठी उपोषण आंदोलन सगळे केले गुन्हे म्हणून त्याच्यावर गुन्हे झालेले ना हो. तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष भेटन पुराव्यानिशी देऊ आम्ही तुम्हाला गुन्हे कशामुळे दाखल झालेले बरं. आणि त्या आंदोलनामागे काय हित संबंध होतं ते पण सांगतो तुम्हाला. बरं ठीक आहे. तुम्ही वडोद बाजारला राहता ना? हो, ओळख. आम्ही येतो उद्या येतो आम्ही. इथून काय करतो या, आम्ही जालना जिल्ह्यातले शेतकरी जे आहे ना का आम्हाला पण समजायला पाहिजे ना का आम्ही तुम्ही जे या direct या म्हणता का या राजकीय स्वागत आहे तर आहे आम्हाला तुमचं, कधीही या. ठीक आहे, स्वागत आहे. चालेल. आता हे चालेल. कारण बी आता समजा नाकारण्याचं कारण बी कळलं ना तुम्हाला. ते आता ते पण कळणं लोक सांगतील ना. तुम्ही सर्वसामान्य लोकांना तुम्ही भेटा इकडच्या फुलंब्री तालुक्यामध्ये ते पण कळणं तुम्हाला. साहेब वडोद बाजारला मी त्यांच्या प्रचारासाठी आलो होतो जालना जिल्ह्यातून. तुमच्या वडोद हा, बाजार हा. सर्कल मध्ये हिंडलो होतो मी. माझे कामं धंदे शेतीचे कामं सोडून मी तिथं आलो होतो. मंगेश साबळे यांचा प्रचार करण्यासाठी सुद्धा आलो होतो माहितीये का. लोकांना नाही तिथं बघितलं अहो किती पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटला. फक्त एवढं तुमच्या गावात तुमचं पण नाव चांगलं होतं. आम्हाला तुमच्याबद्दलही अहो स्वतः मंगेश साबळे म्हणला का हा माणूसही चांगला आहे म्हणे, गरिबीतून वर आलेला माणूस आहे म्हणे, तो जिंकला जरी म्हणे काही नाही आपल्याला काही नाराज नाही म्हणे वाघ साहेबांची म्हणे आपल्या विरुद्ध ते काय. ज्या एवढं परिस्थितीतून चांगलं गेले, बोलले मी ते पण- तुमच्याबद्दल. मी ज्या परिस्थितीतून गेलो मला ते वाटतं त्याच तुमच्या परिस्थितीतून बंधूचं गेलेले काहीतरी दोघं ऐका ना दोघं तुमच्या- एकाच त्यांनी परिस्थितीतून ते पण गेलेले सांगितलं आम्ही. तुमच्या बंधूचं काहीतरी झालं होतं म्हणे, काहीतरी तुमचे बंधू पण राजकारणामध्ये होते ना, ते एक्सपायर वगैरे झालेले काहीतरी असं ऐकण्यात आलं होतं. ते म्हणे हा माणूस खूप अशा ह्याच्यात तुमचा जीवन प्रवास आम्ही मंगेश साबळे तोंडून ऐकलो आणि तुम्ही म्हणता तर तो गुन्हेगारी परत आम्हाला काय सांगा आता. तुमचा विरोधक तुमची प्रशंसा करतो साहेब. म्हणजे मोठेपणा जाऊ द्या. माझ्या गावामध्ये या तुम्ही, माझ्या गावामध्ये माझ्या विरोधात बोलणारे भरपूर भेटते. पण माझ्या विरोधक जेव्हा माझी जर चांगलं बोलत असेल त्याच्यावर समजत तो माणूस कसा आहे म्हणून तो. आणि त्यांना तसं जवळून वागलं म्हणून तसं बोलावं लागेल ना त्यांना. 4-5 दिवस भेटलो आम्ही. पण एक सांगतो राजकीय लोकांना पाठीशी घालण्यापेक्षा सर तुम्हाला सांगतो एक असा पॉईंट होतो जिथं आपल्याला विचाराला मानावं लागतं माहितीये का. वैचारिक मतभेद असो तुम्ही काय म्हणतो वैचारिक मतभेद असू वैचारिक शकतात. मतभेद नाही. जे चुकलं ते चुकलं म्हणावं आता आणि जे तुम्ही बरोबर आहे ते ऐका, बरोबरच तुम्ही म्हणावं. तुम्ही असं माझं बीजेपीचे मत आहे. आहे. अहो तुम्ही बीजेपीचे आहे म्हणून तुम्ही बीजेपीच्या लोकांचे किंवा तुमच्या पक्षातल्या लोकांचं तुम्ही पाठराखण करणं ठीक आहे. हे झालं तुमचा जिथं राजकीय आमचं विषय. नाही जिथं पक्षाचं बी चुकलं ना तिथंही आम्ही माघार घेत नाही. पक्ष अजून तुम्ही साहेब, म्हणजे पक्षाचे जिथं काय चालू आहे चुकलं तुम्हाला तिथं माहिती आहे बोलावं बरं? लागतं. तुम्हाला माहिती आहे बोलावंच लागतं. महाराष्ट्रात पक्षाचे काय हाल चालू आहे तर तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये. हा आज तुम्हाला सांगतो किती आपदा यायला लागली आपल्या महाराष्ट्रावर. पक्षाचे काय हाल आहे ते खरात मॅडमचं काय, ते इकडचं काय, ते भरणे मामा काय, घेतली हे त्यांच्यावर जाऊ द्या ना. ऍक्शन घेतली ना. ऍक्शन घेतली ना. त्यांच्यावर. शेतकऱ्यांना काय किती भेटाल तुम्ही सांगा. अजून पीक विमे पडलेले नाही शेतकऱ्यांचे. त्याविषयी तुम्ही कधी प्रश्न विचारला चालू- नसन. ते आता काय पण पीक विमे पडले नाही म्हणून. आम्ही शेतकऱ्यांचं हे व्हावं आधीच त्याच्या आदल्या दिवशी कलेक्टर ऑफिसला पण गेलो होतो. तहसीलदारांना सिद्ध पण काय सांगितलं झालं होतं. सदरी- त्याच्यातून सिद्ध काय शासकीय झालं? यंत्रणा कार्यान्वित करावं लागेल ना आपल्याला 24 पहिले. आणि 23चे पीक विमे नाही मिळाले साहेब आतापर्यंत. तुम्ही 25-26चा तर सोडून द्या. 24चे आणि 23चे सुद्धा पीक विमे नाही. आताच हे चालेल ते. आलं ते. होणार आहे की नाही ते काही जाणार आहे का बरं? तेच शेतकरी सांगा. मेल्यावर जाणार आहे का काय? ते? आज तुम्हाला माहिती आहे जाणार आहे शेतकरी ते. कोणत्या ह्याच्यावर आहे तर तुम्हाला माहिती आहे की शेतकरीची कंडिशन काय चालू आहे इथं? सोयाबीन अरे मी कशी पण झाली शेतकरीच आहे मग ना. तुम्हाला मला काही माहिती आहे माझा साहेब, दुसरा तुम्हाला माहिती बिझनेस आहे नाही ना ना. कापसाचं. माझं पण मग- शेतीच आहे ना बाबा. मग तुम्हाला कसं तुम्ही कसं म्हणू शकता तुम्ही शेतकरी भाड्याच्या घरात राहतो. टू व्हीलरवर फिरणारा कार्यकर्ता आहे. माहित असं आहे, काही मी माझ्याकडे तुमचं- सगळं सामान्य तुम्ही- हे असं त्याच्यातून मला काही माहिती नाही किंवा मला आहे. त्या गोष्टीची जाणीव नाही. तुम्हाला असं तुम्हाला एक सांगू का तुमचं जीवन प्रवास जवळून बघितला. तुमची स्तुती आम्ही मंगेश साबळेकडून ऐकली म्हणून तुम्हाला आम्ही एकदम चांगल्या प्रेमाच्या भाषेत आणि चांगल्या ह्याच्यात. पण तुम्हाला एक सांगू का आपण शेतकरी आहोत. शेतकऱ्यांसाठी आपण कधी पण शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहावं असं मला वाटतं बाबा. एक पण शेतकऱ्याच्याच पाठीमागे आम्ही आता जे काम मग करत तुम्ही होतो, ते विषय त्याच्यात आम्ही- उचला. नाही, तुम्ही नाही, ते आम्ही मुद्दे स्वतः उचला होतो ना. साहेब.
ज्या दिवशी ते हे झालं पंचनामे झाले आम्ही स्वतः होतो ना तिथं. ठीक असं आहे ना, नव्हतं तुम्ही कोणी. हे मुद्दे उचला ना तुम्ही. कर्जमाफी का होत नाही शेतकऱ्यांना लवकर? 2 लाखाची झाली ना कालावधी कर्जमाफी, जाहीर केली ना, आता चालू आहे जाहीर त्याची केली. प्रोसेस. 2 लाखापर्यंतच केलेली साहेब. त्याच्यावरची काय आहे हो? आता तुम्हाला माहितीये का, तुम्हाला माहितीये का त्याच्यावर बँका कसं करायला? धोरण बँकाचं कसं येतं? व्याजावर व्याज, व्याजावर व्याज वाढत चाललंय ना. हे तुम्ही नाही सांगू शकत का? शेतकऱ्यांच्या मालाला भाव डेट का दिली त्या नाही? डेट पासून, डेट दिली त्या डेट पासून मग आहे ना ते चालू आहे शेतकऱ्यांच्या त्याचं. मालाला भाव नाहीये, शेतकऱ्यांचे पीक विमे नाही भेटले, अजून अनुदानाचे, अतिवृष्टीचे अनुदान अजून पडले नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर. ते विषय तुम्ही पण का मांडत नाही? अरे आम्ही आज काय काय मांडला तुम्हाला तसं कसं सांगणार, तुम्हाला पुरावे देऊन पुरावे देऊन ठीक आहे. तुम्हाला बोलून चांगलं वाटलं मला, पण एक सांगतो साहेब, हे पहा कुठतरी एक राहतं, एक पॉईंट असा राहू द्या की जिथं माणसाला उद्या तुमची आणि त्यांची भेट झाल्याच नंतर असं नाही व्हायला पाहिजे का एक माणसानं माझ्यासोबत नजर मिळवण्याची हिंमत नाही राहायला पाहिजे. असं नाही. काही काही मुद्दे जे खरे आहे ना त्या खऱ्या ते मुद्द्यावर पण तुम्ही सांगू करा. शकतील. मी जे बोललो त्याच्यात जे गोष्टी तेच बोललो. तुम्हाला माहिती आहे गुन्ह्यानं काय होते? एवढे गुन्हे नोंद झाले, गुन्ह्यानं काय होत असतं की किती गुन्हे नोंद होत असते? अहो आता तर तेच चालू आहे ना सोशल मीडियावर. तुम्हाला सांगतो, साधी पोस्ट केली ते रविराज साबळे त्याच्यावर नोटिसा येतात, ते त्रिशूल आहे त्याच्यावर नोटिसा येतात, ती एक बाई ज्यांनी नांदेडचा विषय मांडला त्याच्यावर केसेस व्हायला लागले. बीजेपी शासन हेच करतंय, आवाज दाबतंय ना हो सर्वसामान्य लोकांचे. नाही, सोशल आपण मीडियावरती पोस्ट बोलताना पण आहे ना, बोलताना बी आपण कसे बोलावं? अहो तुम्ही ते मुद्देसूद बोललं सभागृहामध्ये पाहिजे. ऐका ना, ते सभागृहामध्ये काही शब्द वापरू शकतात. हा, सोनिया गांधीला जर्सी म्हणू शकतात. हा, आता लव जे आपले ते होते ना वोट त्यांना- जिहाद त्यांना म्हणू त्याच्यावर शकतात. गुन्हे पण त्याच्यावर काही गुन्हे दाखल नाही. होते ना. असं झाले ना कसं? ते. आपलं म्हणणं समोरच्या झाकून व्यक्तीचं ठेवायचं. काम आहे ना, हा? त्यांना पण करायला पाहिजे ना काही. हे असं कसं? वोट जिहाद म्हणतात, बटेंगे तो कटेंगे म्हणतात, हे शब्द तुम्हाला चालतात आणि आम्ही काही बोललो तर लगे शब्दाची भाषा वेगळी. हा, हे असं सर असं नसतं ना. एकाला अंगाशी आणि एकाला असं. तुम्ही सांगा एक. जाऊ दे, आपण पक्षात द्या सोडून. आज मी शेतकरी, तुम्ही शेतकरी, आपण शेतकरी संवाद करतोय. तुम्ही सांगा असं नाही पाहिजे ना. ठीक आहे, धन्यवाद. येतो भेटायला साहेब. हा तुम्हाला. या.